नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. इकडे आर्या तिच्या रूममध्ये बेडवरती पडून होती. आर्या, शुभांगी तिच्या रूममध्ये आली. बाळ, हे खाऊन घे. मला भूक नाहीये मासा, मला काही नको आहे. भूक कशी नाही? इथे आल्यापासून तू काही खाल्लं नाहीयेस, शुभांगी काळजीनं बोलली. माझी सगळी तहानभूक हरवली आहे मासा, मला फक्त शर्विल हवाय, ती डोळ्यात पाणी आणून बोलली. हट्ट करू नकोस बाळा, हुकूम ऐकणार नाहीत. मग मीही ऐकणार नाही. तितक्यात शुभांगीच्या फोनवर युक्ताचा फोन आला. युक्ता, बोल बेटा, शुभांगी बोलली. आंटी, आर्या पोहोचली का? हो. सॉरी हा बाळा, जरा गडबडीत तुला सांगायचं विसरले. कशी आहे ती आंटी? आली तेव्हापासून सारखी रडतीये, काही खात पित नाहीये, उपाशी आहे. तिला फोन द्या, मी बोलते तिच्याशी. युक्ता आहे, बोल तिच्याशी. आणि मग त्यानंतर हे खा, असं म्हणून शुभांगी रूमच्या बाहेर आली. हॅलो युक्ता, शर्विल कसा आहे? तू भेटलीस का त्याला? शोधत असेल मला. त्याला सांग ना, बाबासा मला इथे घेऊन आलेत. आर्या डोळ्यात पाणी आणून बोलली. त्याला माहीत झालंय सगळं, त्याची काळजी करू नकोस, तो खूप स्ट्रॉंग आहे. तू कशी आहेस? मी ठीक नाही आहे, मला त्याच्याकडे जायचं आहे. मला त्याची फार काळजी वाटते. आज आमचं लग्न, असं म्हणून आर्या रडू लागली. रडू नकोस, मला सगळं माहीत आहे. त्यालाही तुझी फार काळजी वाटते आणि म्हणून तर तुला भेटायला येतोय तो. शर्विल इथे येतोय? तू त्याला थांबवलं का नाहीस? तो इथे आला तर बाबासा त्याचा जीव घेतील. फार चिडलेत त्याच्यावर ते, आर्या घाबरून बोलली. त्यानं एकदा मनात आणल्यावर तो ऐकतो का कुणाचं? आजची प्लेनची सगळी तिकीटं बुक होती, त्याला उद्यापर्यंत धीर धरवत नव्हता आणि मग तो आणि परेश बाय रोड निघालेत. व्हॉट? हो, तू काळजी करू नकोस. मी, आदित्य, मॉम आणि डॅड उद्या सकाळी येतोय तिकडे. चल ठेवते. आर्यानं फोन ठेवला आणि त्याच फोनवरनं शर्विलला फोन केला. शर्विलनं पाहिलं तर मासांचं नाव होतं. तो समजून गेला की नक्कीच आर्या असेल. हॅलो स्वीट हार्ट. तो अतिशय भावूक होत प्रेमानं बोलला आणि त्याचा आवाज ऐकून आर्या रडू लागली. काय झालं आर्या, तू ठीक आहेस ना? त्यानं काळजीने विचारलं. मी ठीक आहे, पण तू इथे येऊ नकोस प्लीज. का? मी आता नकोय का तुला? शट अप शर्विल. पण बाबासा तुला मारतील. मारू दे, पण मी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. तू माझी आहेस आणि मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार. शर्विल प्लीज ऐक माझं. तुला बाबासांचा राग माहीत नाही, ते काहीही करायला मागे पुढे पाहणार नाहीत. करून करून काय करतील? माझा जीव घेतील इतकंच ना? घेऊ दे. तुझ्याशिवाय राहण्यापेक्षा मी मरणं पसंत करेल. तो दुःखी हसत बोलला. नाही, असं अभद्र बोलू नकोस, नाहीतर मी तुझ्याशी काही बोलणार नाही, ती रागात बोलली. ए राणी, माझ्याशी सगळं जग बोललं नाही तरी चालेल, पण तू अबोला पकडू नकोस. तुझ्याशिवाय माझं आता कुणी नाही. मग प्रॉमिस कर, तू असं अभद्र कधी बोलणार नाहीस. ओके बाबा, प्रॉमिस, मी असं अभद्र काही बोलणार नाही. आता रडू नकोस प्लीज. आणि तुझे बाबासा मला कितीही रागावू दे, मारू दे, मी सगळं सहन करेन, पण तुला घेतल्याशिवाय जाणार नाही. आता फक्त तुझी काळजी घे आणि रडायचं नाही. मी आहे ना, मी सगळं ठीक करेन. तो तिला दिलासा देत बोलला. त्याच्याशी बोलून तिलाही थोडं बरं वाटलं. काळजी घे आणि हळू ये, मी तुझी वाट पाहते. उद्या सकाळी मी येईन हवेलीत, शर्विल बोलला आणि आर्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. आय लव्ह यू, शर्विल बोलला. मी टू, तीही बोलली आणि त्यानं फोन कट केला. शर्विलने मागे सीटला डोकं टेकवलं आणि तिच्या आठवणींमध्ये हरवला. परेश गाडी चालवत होता आणि मध्ये मध्ये त्याच्याकडे पाहत होता. काळजी वाटत होती त्याची. इकडे आर्याही तशीच बेडवर बसून त्याचा चेहरा आठवत होती. रात्री शुभांगी आरंभासाठी दूध घेऊन आली. तो बेडरूममध्ये बेडला पाठ टेकून डोळे बंद करून बसला होता. त्याच्या डोक्यात काय सुरू आहे हे सांगणं कठीण होतं. हुकूम, शुभांगीने त्याला हळूच साथ दिली आणि त्यानं डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. हे दूध घ्या आणि झोपा. आर्यानं काही खाल्लं का? त्यानं काळजीने विचारलं.
तुमची मुलगी आहे, तुमच्यासारखीच हट्टी. शुभांगी दीर्घ श्वास घेत बोलली. समजाव तिला, तिच्या या वागण्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. मी जे ठरवलंय ते होणारच. तुम्ही दोघी उद्याच इथून अमेरिकेला जाताय. तो शांतपणे बोलला आणि शुभांगी त्याला एकटक पाहू लागली. काय झालं? काय पाहतेस? पाहतेय की तेच माझे हुकूम आहेत की दुसरे कोणी आहेत. म्हणजे? माझे हुकूम प्रेमळ, समजूतदार होते. प्रेमाला सर्वस्व मानून साथ देणारे होते. स्वतःचं प्रेम मिळवण्यासाठी किती धडपड केली होती त्यांनी. माझ्यासाठी सगळ्या जगाशी लढले होते, पण हे हुकूम तर एकदम माझ्या हुकूमच्या विरोधात आहेत, प्रेमाच्या विरोधात. स्वतःच्या हट्टापुढे यांना पोटच्या मुलीचं प्रेम, तिची तळमळ दिसत नाही. शुभांगी त्याला निरखून पाहत बोलली. त्या हुकूममध्ये आणि आताच्या हुकूममध्ये खूप बदल झालाय, आणि हा बदल परिस्थितीमुळे झालाय. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. आर्या ज्या रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न करतेय त्या रस्त्यावर सगळीकडे काटे आहेत. ती जे नातं जोडू पाहतेय त्याचं भविष्य मला तरी फारसं ब्राईट दिसत नाहीये. ज्या नात्याला भविष्य नाही ते नातं मी तिला कसं जोडू देऊ? ती अल्लड आहे, भावनेच्या भरात निर्णय घेतलाय. पण मी मॅच्युअर आहे. तिच्यासाठी काय वाईट काय चांगले याची पूर्ण जाण आहे मला. त्या मुलासोबत आर्या कधीच सुखी राहू शकत नाही शुभांगी. त्यामुळे पुढे जर तिला हे नातं टिकवताना अवघड गेलं तर? नातं जुळताना जितका आनंद होतो, पण जेव्हा ते तुटतं त्याचं दुःख त्या आनंदापेक्षा कितीतरी पटीनं मोठं असतं. आणि व्यक्ती एक वेळ सुख विसरेल, पण दुःख कधी विसरू शकत नाही. मी माझ्या मुलीला तुटताना नाही पाहू शकत. तिच्यासाठी घेतलेले हे कठोर निर्णय पुढे जाऊन तिच्यासाठी योग्यच ठरणार आहेत, आरंभ बोलला. मला फक्त आर्याचं सुख हवंय, ती आधीसारखी खुश राहावी. शुभांगी डोळ्यात पाणी आणून बोलली. राहील, तुम्ही एकदा अमेरिकेला गेलात की हळूहळू ती या सगळ्या गोष्टी विसरेल, आरंभ तिला मिठीमध्ये घेत बोलला. शुभांगीनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. तुम्ही अजून आर्याला नीट ओळखलेलं नाही हुकूम. ती तन्वीसारखी हट्टी आहे, शुभांगी मनातच बोलली. पाहूया मग आता की उद्या खरंच आर्या अमेरिकेला जाणार का, आणि अजून पुढे काय होणार तेही पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.